दिवसातील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. अतिमहत्त्वपूर्ण सामना असेल तो ध्रुव ट्रॉफीच्या निमित्ताने या ठिकाणी या दोन संघादरम्यान. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या मोठ्या विश्वासानं टोलविला जातोय विथ अलॉंग द कार्पेट या पद्धतीनं डीप मिड विकेटच्या दिशेनं. व जोपर्यंत डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षण करतोय एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. पहिल्या सामन्यामध्ये निसटता पराभव पत्करावा लागल्याने या ठिकाणी हा सामना महत्त्वपूर्ण असेल तो ध्रुव 11 पेडनेम क्रिकेट संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी श्री बांदेश्वर सावंतवाडी संघाचा विचार केल्यास पहिल्या सामन्यात विजयश्री त्यांनी प्राप्त केली आहे. याही सामन्यात विजयश्री प्राप्त करण्याचा त्यांचा इरादा हा मनोमन निश्चितपणे असेल. फलंदाज रंजन केणी सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज महेश याच्या गोलंदाजीचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट एक जमिनीलगत फटका चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने रंजन स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 2 धावांवर. निर्धारित 8 षटकांचा सामना 2 षटकं ही पॉवर प्लेची राहतील. तिसऱ्या षटकापासून 6व्या षटकापर्यंत या ठिकाणी ध्रुव षटक हे आजमावलं जाईल अशी काहीशी नियमावली या सामन्यासाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि त्याच नियमावलीला अनुसरून या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकताना गोलंदाज महेश भाईटकर आमच्या विरुद्ध दिशेने सज्ज होतोय थॉमस सायससाठी. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू यावेळी मात्र नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आणि हा नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात दंडात्मक एकेर धाव ही श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाला ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 3 धावांवर. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर या ठिकाणी सीमारक्षक म्हणून आपण अनुभवतोय. एक डीप मिड विकेट व डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेनं व ते या सजवलेल्या क्षेत्ररक्षक गृहरचनेसह गोलंदाजी मार्फत गोलंदाज महेश सज्ज. फटका फसतोय चेंडू हवेत जातोय. यष्टिरक्षक ओमकार देसाई झेल टिपतोय. मोठा मासा निश्चितपणे गळाला लागतोय एवढं मात्र नक्की. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा मानस होता मात्र लिडिंग एज टॉप एज ज्याला म्हटलं जाते सरळ यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू हा विसावला जातोय. पहिला हादरा श्री बांदेश्वर सावंतवाडी संघाला 3 धावा धावफलकावर. याची वर्णी ही लागते. स्वस्तात पहिला गाडी गारद केल्यानंतर या ठिकाणी ध्रुव पेडनेम क्रिकेट संघाच्या गोटात या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय. आणि त्याच उत्साहानं त्याच जोमानं या ठिकाणी सफलता प्राप्त गोलंदाज महेश भाईटकर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. उजव्या यष्टीवरचा चेंडू हलकेच टोलविला जातो. चेंडूचा प्रवास हा मिड ऑफला एकेर धाव घेण्याचा प्रयत्न सरळ फेक करत धावचितच्या स्वरूपात फलंदाजला बाद करण्याचा प्रयत्न हा अर्थातच या ठिकाणी अमीर साळगावकर करतोय. मात्र यावेळी फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या घरात पोहोचल्याने संभाव्य धावचितचा प्रकारातनं वाचतोय. एक धाव राजारामच्या खाती प्राप्त होते. एकेर धावेने राजाराम स्वतःचं खातं खोलतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. बिन एक गडी बाद 4 धावा. श्री बांदेश्वर सावंतवाडी संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर. यावेळी मात्र रंजन केणी ही बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. नैराश्याच्या खाईत लोटला जातोय तो श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघ. पटका टोलवायचा होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न फसतोय. सरळ मधली यष्टी वाकली जाते व 2 गडी बाद 4 अशी नाजूक अवस्था श्री बांदेश्वर सावंतवाडी संघाची प्रथम फलंदाजी करताना.
4 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात नाजूक अशा अवस्थेत श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघ आणि या नाजूक अवस्थेतनं संघाला उभारी देण्यासाठी अनुभवी असा जॉन फर्नांडिस डावखुराचा फलंदाज याची मैदानावर वर्णी लागते. जॉनला थांबावं लागेल, संघासाठी जबाबदारी आपल्या खांदी घेत खेळी साकारावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला महेश फायकर पहिल्या षटकात 2 हातले देतोय व पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक जे विश्वासानं खांदी सुपूर्द केलंय तो विश्वास सार्थकी लगावताना दिसतोय ध्रुव पेडणेम क्रिकेट संघासाठी मैदानावर. याही वेळी सुरेख असा चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, या चेंडूवर कोणतंही प्रत्युत्तर जॉनसाठी नव्हतं. चेंडू निर्धाव गणला जातोय. नाममात्र 4 धावा खर्च करणारं, 2 सफलता प्राप्त करणारं कंजूशी असं षटक महेश भाईकर याच्या करवी समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघ हळुवारपणे का होईना क्रिकेट मोसमाला या ठिकाणी सुरुवात होते. गोवा राज्यामध्ये क्रिकेट ज्वर अक्षरशः फैलावलाय आणि या फैलावलेल्या क्रिकेटच्या ज्वरामध्ये नजीकच मांद्रेम येथे मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. ते 21 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधी दरम्यान ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 5,54,499 रुपये, द्वितीय पारितोषिक तब्बल 3,34,499 रुपये, तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना 1,14,499 रुपये अशा स्वरूपाची भरघोस रक्कम ही मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहेत. तालुका लेवलची सदरची क्रिकेट स्पर्धा असेल. सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील 16 संघांचा समावेशानं नटलेली डे नाईट या स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी ही 21 ते 25 जानेवारी 2025 या कालावधी दरम्यान मांद्रेम या ठिकाणी संपन्न होणार आहे. मैदानावर जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज आपाली कलंगुटकर हा सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी मैदानावर. ओव्हरपेच चेंडू, देखण्याचा फटका, सरळ चेंडूला पाठविलं जाते ते डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. आक्रमकता हे बचावाचं तंत्र मानलं जातं. ज्यावेळी गोलंदाज वरचढ ठरतायत त्यावेळी वरचष्मा खाली खेचण्यासाठी अशा धीरोत्तर फटक्याची गरज असते आणि तोच धीरोत्तर फटका राजाराम गवस याच्याकडनं निघतोय. तो बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघासाठी ज्या चौकारानं धावफलक पुढे सरकतोय तो 8 धावांवर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 8 धावा 2 गडी बाद. पहिला चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा, ओव्हरपेच पद्धतीचा आणि कमजोर चेंडूला योग्य शिक्षा देत या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचना बदलण्यास या ठिकाणी प्रवृत्त केलं जातंय. डीप लॉंग ऑफला आपण पाहतोय तो मॅरी डीप लॉंग ऑनच्या दिशेनं या ठिकाणी क्षेत्ररक्षक हा भाऊ या ठिकाणी तैनात आणि या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेचा गोलंदाज आपाली सज्ज. यावेळी मात्र मोठ्या फटक्यास निमंत्रण देणारा चेंडू. यावेळी मात्र चेंडू पाहिल्यानंतर आपल्या मोठ्या फटक्याचा मोह अक्षरशः आवरतोय तो राजाराम. चेंडू जमिनीलगत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला टोलवतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक सागर कांबळे चेंडूवर पोहोचतोय एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. एकेर धाव्याने धावफलक पुढे सरकतोय तो 9 धावांवर. 2 गडी बाद होत आहेत. दुसरं षटक या सामन्यातील म्हणजे पॉवर प्लेचं षटक. केवळ 2 खेळाडू 30 यार्डच्या पलीकडे सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा आणि या मर्यादित असलेल्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेसह अनुभवाने परिपक्व असलेला आपाली कलंगुटकर अष्टपैलू असा खेळाडू गोवा राज्याचा आज प्रतिनिधित्व करतोय. ध्रुव पेडणेम संघाचं सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी मैदानावर. परत एकदा विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका टोलविला होता. फटका टोलवता क्षणी या ठिकाणी नकारात्मक असा संदेश दिला जातोय आपल्या सहकार्याला की आघाडीचे 2 फलंदाज आम्ही स्वस्तात गमावलेत, त्यामुळे धावचीच्या स्वरूपात एक बहुमूल्य विकेट प्रतिस्पर्धी संघाला द्यायची नाही असं जॉन सांगतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. मनाजोगा फटका निघत नाही. मात्र चेंडूचा प्रवास हा फाईन लेग क्षेत्रात पदधालित क्षेत्ररक्षकाकरवी आपण पाहतोय आणि संभाव्य चौकाराला 2 धावात हे रोखलं जातंय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू पाहिल्यानंतर डीप स्क्वेअर लेगला प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जॉन फर्नांडिसचा. मात्र मनाजोगा फटका काही निघत नाही. मात्र 2 धावांवर समाधान हे मानावं लागतंय ते जॉनला आणि या दुहेरी धावांनी दुहेरी आकड्यात परावर्तित होताना बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघ 11 धावांवर परावर्तित होतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू, जमिनीलगतचा फटका. परत एकदा फटका टोलवल्यानंतर आपल्या साथीदाराला म्हणजे राजारामला सांगतोय की धाव घेणं ही जोखमीची बाब, धाव या ठिकाणी येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्या जागी या ठिकाणी स्थिर स्थावर राहतोय तो जॉन फर्नांडिस. पर्यायानं धावफलक 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा मोठा फटका मारण्याचा मानस होता. मात्र यावेळी चेंडू हलकेच जातोय तो शॉर्ट मिड विकेटला.
मिरॉनवरनं क्षेत्ररक्षक मॅगी चेंडूवर पोहोचतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या सांगतेखेरीज 2 गडी बाद 12 अशा अवस्थेमध्ये श्री बांदेश्वर सावंतवाडी संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की आजच्या दिवसातील 2 सामने हे पार पाडलेत. पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री संपादन केली ही मरण गोवा क्रिकेट संघानं. दुसऱ्या सामन्यामध्ये विजयश्री संपादन केली ही अर्थातच या ठिकाणी श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघानं. आणि त्यानंतर या ठिकाणी लढत होते ती अर्थातच ध्रुव पेडनेम वर्सेस श्री बांदेश्वर सावंतवाडी या 2 संघादरम्यान. या सामन्यामध्ये विजयश्री महत्वाची ही पेडनाम क्रिकेट संघाला आणि त्या विजयाच्या शोधात या ठिकाणी तिथून गोलंदाजी करताना सुरुवातीची 2 षटकं फेकली जात आहेत. तिसरं षटक हे ध्रुव षटकासाठी घेण्याचा निर्णय येतोय. त्याची खुणगाण पंचांकडनं समालोचन कक्षाकडे गुणलेखनासाठी येते. त्यामुळे सर्व खेळाडू हे सर्कलमध्ये या ठिकाणी तैनात असल्याचं चित्र आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश भाईलकर हा सज्ज. फटका मोठा टोलवायचा होता. प्रयत्नांना काही यश प्राप्त होत नाही. हलकीच दाद मागितली जाते. ज्या दादेमध्ये विश्वास कमी उत्साह जास्त. अनुभवी पंच ही दाद फेटाळतायत व चेंडू निर्धाव असल्याचा निर्वाळा हा मैदानावरनं येतोय. परत एकदा फुलर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडू टोलवता क्षणी एकेर धावेसाठी साथ दिली होती. योग्य असा प्रतिसाद राजारामकडनं मिळतोय. एकेर धावेने नॉनस्ट्राईक एंडला जॉन जातोय तर स्ट्राईकला या ठिकाणी राजाराम गवस हा छोट्या चढीचा सरपातळ बांधायचा अष्टपैलू असा खेळाडू श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाचा आपण अनुभवतोय. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत योजनाबद्ध अशी गोलंदाजी केली जाते. प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे हेरून या ठिकाणी केलेली टिचून गोलंदाजी आणि त्याविरुद्ध या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून फलंदाजी करण्याच्या मानसात राजाराम गवस हा स्ट्राईकला सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला टोलवलं होतं. चेंडू टोलवता क्षणी जॉनचा इरादा एकेर धावेचा होता. मात्र वेगानं चेंडू हा मिरॉनच्या दिशेने गेल्याने एकेर धावेसाठी पावलं ही रोखली जात आहेत. परत एकदा चेंडू निर्धाव गणला जातोय. ध्रुव षटकामध्ये मात्र कमालीची कंजूशी गोलंदाजी. 3 चेंडूंवर नाममात्र निघते ती एकेरी धाव. पर्यायानं सांघिक धावसंख्या धाव फलकावर ही 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सुरेख असा फटका निघतोय व ज्या क्षणी चेंडू व फळी यांचा संगम झाला चौकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पंचांद्वारे पूर्ण होते. राजारामच्या खाती दुसऱ्या चौकाराची नोंद होते व या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय निश्चितपणे मैदानावर. तो म्हणजे अर्थातच या ठिकाणी 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नीटनिटकं आयोजन उत्कृष्ट असं संयोजन त्यांच्या मदतीला tenniscricket.in या वेबसाईटवरनं थेट प्रक्षेपण LED स्क्रीनवरनं नेमकं काय घडलंय काय बिघडलंय याचं चित्र आपण पाहू शकता ते गौरवजी सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून. पुढे सरसावत या ठिकाणी पदत आली त्याच्या जोरावर फटका टोलवला होता. फटका टोलवता क्षणी एकेरी धाव घेण्याचा मानस पूर्णत्वास नेला जातोय. एकेर धाव निघते ती अर्थातच राजारामच्या खाती. एकेर धाव सावंतवाडी संघाच्या खाती ज्या एकेर धावेने 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक मात्र चौकारचा अपवाद वगळता गोलंदाजी टिचून होते. धावांसाठी संघर्ष करणारी गोलंदाजी. आपल्या षटकाची आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी महेश भाईलकर हा सज्ज होतोय व निश्चितपणे त्याला सामोरा जाईल तो जॉन फर्नांडिस. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. चेंडू व खेळाडू यांचा शर्यत ही चेंडू जिंकतोय अर्थात डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे जॉनच्या खाती चौकार प्राप्त होतोय. षटक समाप्त होतंय ते तिसरं. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या सांगतेखेरीज आता मात्र 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक आपण अनुभवतोय. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाचे.
3 षटकांचा खेळ समाप्त. 22 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ओव्हरसीज खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली आहे ध्रुव पेडनेम क्रिकेट संघासाठी तो वेगवान गोलंदाज सागर कांबळे याची वर्णी लागते. डावातील 4थं षटक फेकण्यासाठी मैदानावर. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं फेकला गेलेला चेंडू मधल्या यष्टीवरचा योग्य सन्मान दिला जातो. चेंडू ढिल्या हातानं थोपविला जातोय. तो शॉर्ट कव्हरला जोपर्यंत शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक अमीर साळगावकर चेंडू अडवतोय. एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. राजाराम तर बहारदार फटकेबाजी करतोय, फलंदाजी करतोय. ज्या ज्या ठिकाणी धाव घेण्याची संधी असेल त्या ठिकाणी तो संघासाठी धावा घेतोय. तर दुसऱ्या बाजूनं अनुभवाने परिपक्व असलेला जॉन फर्नांडिस काहीसा शांत या मैदानावर. मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे की नाही याचं प्रत्युत्तर येणारा कालावधी सांगेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये डावपुऱ्या हाताच्या फलंदाजला क्षेत्ररक्षक रचना सजविली जाते. एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं, एक डीप लॉंग ऑफला, एक पॉइंटला, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग या क्षेत्ररक्षक रचनेसह गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर हा सज्ज होतोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. स्विच हिटचा फटका टोलवायचा प्रयत्न झाला होता. थर्डमॅनच्या दिशेनं कोणी क्षेत्ररक्षक नाही, ती जागा भरून काढायची होती जॉनला, मात्र संपर्क होत नाही. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. एकेर धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज लेग बाईच्या स्वरूपात हे पूर्णत्वास नेत आहेत. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 24 धावांवर. धावा कशाही येवत निघणारी प्रत्येक धाव ही प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करण्यास कारणीभूत ठरणारी असेल याची पूर्णता खातरजमा घेत एक धाव पूर्णत्वास नेली जाते. यावेळी स्विचिटचा फटका राजारामकडनं. जी चूक या ठिकाणी जॉननं केली होती त्या चुकीची पुरेपूर या ठिकाणी भरपाई केली जाते. संपर्क होतोय. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जात. तिसरा चौकार राजाराम याच्या खाती नोंदविला जातोय व या 4 धावाने सांघिक धावफलक 28 धावांवर श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाचा परावर्तित झालेला आपण पाहतोय. 4थं षटक हे प्रगतीपथावर. डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक या क्षेत्ररक्षक रचनेसह सागर सज्ज. ओव्हरपिच पदाचा चेंडू देखण्या असा फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेने आपल्या स्क्रीनवर येतोय. तो महेश फाईटकर क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती केली जाते. एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास नेत 29 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. एक छोटेखानी भागीदारी तिसऱ्या गाड्यासाठी होताना दिसते डाव्या उजव्या हाताच्या या जोडगोळीकडनं. आणि हीच भागीदारी या ठिकाणी काहीशी पायारवणीची भागीदारी सिद्ध होताना श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघासाठी यशस्वीदायी ही आपण पाहतोय. 29 धावा 2 गडीबाद. 4थं षटक प्रगतीपथावर या सामन्यातील. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. विकेटच्या मधोमध आदळतोय तो अर्थातच जॉन. आणि पायचीच्या स्वरूपात एक मोठा हादरा म्हणजे तिसरा हादरा बसतोय श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाला. और थोड़ा सा हवा में खेल बैठे इस बार लॉन्ग ऑफ पर नो मैच लैंड में गेंद गिरते हुए और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। 4 रन मिले स्कोर के खाते में और इस चौके के साथ खेल समाप्त होता हुआ आधे ओवर का और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 33 लॉस ऑफ 3 विकेट। 33 रन 3 विकेट के नुकसान पर ध्रुव वॉरियर्स पेडने और श्री बांदेश्वर 11
सावंतवाड़ी, इन दो टीमों के बीच में चलता हुआ ये मुकाबला, एक शुरू का मैच बिल्कुल एक कांटे का मुकाबला वहीं पर समाप्त हुआ। हार का सामना करना पड़ा तो पहली जीत, बड़ी जीत हासिल की। और देखना होगा एक किस तरह से ये दोनों के बीच में एक और से इस लीग में अपना खाता खोलने की कोशिश होगी ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम की, और श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम कोशिश करेगी अपनी दूसरी जीत की। देखना होगा 4 ओवर समाप्त हुए, 5वें ओवर की शुरुआत, और देखना होगा बॉलिंग बार पर कौन आते हैं इस 5वें ओवर में ध्रुव वॉरियर्स क्रिकेट टीम की ओर से। राजेंद्र दाभोलकर दिखाई देते हुए, जिन्होंने पिछले मैच में 7वां ओवर किया था, बहुत किफायती उस ओवर में मैच आखिरी ओवर पर चला गया था, और वही राजेंद्र दाभोलकर अपने बॉलिंग बार पर खुद का पहला और टीम का 5वां ओवर जारी रखते हुए सामने स्ट्राइक पर बल्लेबाज है राजाराम गावस। और अच्छा शॉट इस बार ऑफसाइड पर, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते, एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 34 पर, 3 विकेट पर 34 रन। 5वां ओवर जारी, राजेंद्र दाभोलकर दूर वाले छोर से, और उनके सामने स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए विश्वजीत ठाकुर। कटके इस बार ऑफसाइड पर, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर, फिर से एक बार कवर पॉइंट बाउंड्री से आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल आराम के साथ। बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम की, शुरुआत बढ़िया रही। पावर प्ले में महेश बाइडकर ने 4 रन दिए, उसके बाद आपाले 8 रन, फिर से एक ध्रुव ओवर जिसमें 10 रन और 2 ओवर 14 रन, 2 विकेट। ये गेंदबाजी का विश्लेषण रहा महेश बाइडकर उर्फ मैडी का। बढ़िया शॉट इस बार ऑन साइड पर, कॉर्नर पर फील्डर जब तक आते मिड विकेट से गेंद को उठाते फील्ड करते, फिर से एक बार सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन और मिल गया स्कोर में। और इस बार बढ़िया शॉट, और जब तक लॉन्ग ऑन पर थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, लेकिन अपने आप को संभाला, गेंद को फील्ड किया, और फिर से एक बार सिंगल मिल गया स्कोर के खाते में। अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग, जो पहला मुकाबला आखिरी गेंद पर, और उसके बाद ये दूसरा। फुल टॉस सामने उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई, डीप लॉन्ग ऑन पर, एक लाजवाब फील्डिंग लॉन्ग ऑन बाउंड्री पर, अनुष केरकर लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और एक अच्छा कैच और अच्छी विकेट, अच्छी सफलता मिलती हुई ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम को। एक अच्छा कैच लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप पर, अनुष केरकर के हाथों। शुरू में ऐसा लगा गेंद सीमारेखा से बाहर जा रही है, वहां पर कैच को पकड़ा, और राजन अटेकर स्ट्राइक पर। एक अच्छी इनिंग खेली थी। छोड़ा इस बार जाने दिया, ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। 19 रन बनाए राजाराम गावस ने, जो 19 रनों में उन्होंने चौके लगाए, 12 गेंदों का सामना किया। और देखना होगा अब बहुत कुछ दारमदार रहेगी इस बल्लेबाजी पर। देखना होगा सामने बहुत अच्छी गेंदबाजी के साथ अच्छी फील्डिंग भी कर रही है ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम।
ओ बहुत अच्छी गेंद, गेंद निकली थर्ड मैन की तरफ, रन लेना चाहते थे लेकिन एक जोरदार अपील सामने अंपायर की ओर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। में कोई बड़ा मौका नहीं दिया राजेंद्र दाभोलकर ने, और एक ओवर और इसी के साथ टोटल जो कि खेल रुका हुआ मैदान पर स्कोर 38 रन 4 विकेट पर। 5 ओवर का खेल समाप्त हुआ, 5वें ओवर के समाप्ति के बाद 38 टोटल स्कोर। शॉर्ट आर्म पुल ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर फील्डर एक बार फिर से आ चुके बॉलिंग बार पर सागर कांबड़े, और एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। लॉन्ग ऑन पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, एक रन तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। देखना होगा कहां पर जाकर रुकते श्री बांदेश्वर 11। सागर अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर, बहुत अच्छी गेंद, एक जोरदार अपील और इसी के साथ आउट। बहुत अच्छी गेंद ब्लॉक होल में यॉर्कर लेन की फ्रंट फुट पर, शायद बल्ला जरूर घुमाता लेकिन गेंद बिल्कुल मिडिल स्टंप पर थी, और इसी के साथ एक बड़ा विकेट, बड़ा धक्का लगता हुआ एक बार फिर से श्री बांदेश्वर क्रिकेट टीम को। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए गणेश कनगुटकर, एक बहुमूल्य सफलता, एक अच्छी गेंद पर सागर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर, और सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज गणेश करंगुटकर उनके सामने। स्कोर बोर्ड पर टोटल 39 रन 39, 5 विकेट के नुकसान पर आधी टीम आउट होकर वापस। फुलर लेन की गेंद, इस बार एक जोरदार अपील, लेकिन थोड़ा सा ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी। लेग बाइज का इशारा अंपायर का, एक सिंगल मिल गया स्कोर के खाते में, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे सागर कांबड़े। स्कोर आगे बढ़ा इस एक रन के साथ, लेग बाइज के साथ 40 पर पहुंचा, 5 विकेट के नुकसान पर गणेश करंगुटकर, और सामने अब विश्वजीत। अच्छी गेंद ड्राइव के इस बार ऑन साइड पर, और जब तक मिड विकेट से आते गेंद को उठाते फील्ड करते, थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में, एक सुंदर थ्रो, और एक सिंगल मिल गया स्कोर के खाते में। सिंगल के साथ 41 रनों पर टोटल आगे बढ़ा, 41 लॉस ऑफ 5 विकेट। सामने गणेश करंगुटकर एक बार फिर से सामना करते हुए सागर की गेंदबाजी का,
थोड़ा सा फील्डिंग में फिर से परिवर्तन। सामने इस बार लॉन्ग अप पर फील्डर, और इसी के साथ एक आसान सा मौका बनता हुआ, छठे विकेट का पतन होता हुआ गणेश करंगुटकर आउट होकर वापस छठे विकेट के रूप में। विश्वजीत ठाकुर का साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान पर। प्रथम बहुत अच्छा ओवर, इस ओवर में 2 सफलता हासिल करते हुए सागर कांबळे। खेल जारी है छठे ओवर का और स्कोर रुका हुआ 41 रन 6 विकेट पर, 41 लॉस ऑफ 6 विकेट। अच्छा शॉट इस बार लॉन्ग ऑन पर फील्डर गुरु प्रसाद आते गेंद को उठाते फील्ड करते एक अच्छा थ्रो और एक सिंगल के साथ अपना खाता खोला प्रथम ने। खेल और एक ओवर का समाप्त हुआ, यानी टोटल 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 42, 6 विकेट के नुकसान पर। सागर का बहुत ही अच्छा विश्लेषण गेंदबाजी का। 2 ओवर कोई मेडन नहीं, 12 रन और 3 विकेट, बहुत ही सुंदर गेंदबाजी सागर कांबळे की। आखिरी स्लॉग ओवर 2 ओवर का खेल बाकी और कम से कम एक 20-25 रनों की तो उम्मीद होगी मैदान पर श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम को। देखना होगा फिलहाल क्या होता है। राजेंद्र दाभोलकर अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे, खुद का दूसरा टीम का 7वां ओवर लेकर, और सामने बल्लेबाज है प्रथम। ऑफ स्टंप पर छोड़कर गेंद, अल्टी पल्टी की कोशिश और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक अच्छी शुरुआत राजेंद्र दाभोलकर की इस 7वें ओवर की पहली गेंद के साथ, डॉट गेंद के साथ। 2-3 बड़े शॉट अभी भी चाहिए स्कोरिंग में श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम को। अच्छी गेंद यॉर्कर लेन की और लॉन्ग ऑन बाउंड्री से आते गेंद को उठाते फील्ड करते। 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। कम से कम एक 2-3 बड़े शॉट अभी भी चाहिए श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम को। सामने स्ट्राइक पर एक बार फिर से विश्वजीत ठाकुर सामना करते हुए राजेंद्र दाभोलकर की गेंदबाजी का। बल्ले के भीतरी किनारा लगभग लेग स्टंप को छोड़कर गेंद निकली, शॉट फाइन लेग पर फील्डर, और गेंद जब तक फील्ड करते तब तक एक सिंगल पूरा किया। दोनों बल्लेबाज कोशिश तो जरूर कर रहे हैं बड़े शॉट की, लेकिन सामने बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं राजेंद्र दाभोलकर। फिर से एक बार सिंगल पर रोक लगा दी और स्ट्राइक पर प्रथम सामना करेंगे उनकी गेंदबाजी का। अच्छा शॉट ऑफ साइड पर, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर, पहला रन बड़ी तेजी के साथ डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर, और गेंद को उठाते फील्ड करते। फिर से एक बार सिंगल, लगातार सिंगल पर रोक लगा दी राजेंद्र दाभोलकर ने। पहली गेंद डॉट गेंद के साथ लगातार 3 सिंगल 7वें ओवर में। इससे बढ़िया गेंदबाजी क्या कहूँ, मैं तो जरूर कहूंगा बहुत अच्छी गेंदबाजी। स्कोर टोटल 45, 45 रन 6 विकेट पर। सामने उड़ाया इस बार बॉलर के सर के ऊपर से एक लाजवाब शॉट और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए, और इन 6 रन के साथ 50 रन भी पूरे होते हुए श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम के 51। इक्यावन पर पहुंचा टोटल स्कोर 6 विकेट पर। फुल टॉस
गेंद तारामंडल में डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर चली गई, सीमा रेखा से बाहर। दो छक्के लगातार बैक टू बैक बल्लेबाजी में विश्वजीत ठाकुर से, और अब मात्र थोड़ी सी ठीक ठाक दिखाई देती हुई श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम। टोटल स्कोर 57, लॉस ऑफ 6 विकेट, 57 रन 6 विकेट पर 7 ओवर की समाप्ति के बाद। आखिरी ओवर, एक ओवर से ध्रुव वॉरियर्स को पेडने क्रिकेट टीम समीर कोशिश करेगी कि इस ओवर में एक 6-8 रन पर ये ओवर निकाला जाए, और सामने कोशिश रहेगी मेरे ख्याल से एक 12-14 रनों की, जो इस मैच में एक अच्छा टोटल हो जाए मैदान पर। देखना होगा आखिरी ओवर में क्या होता है। बहुत अच्छी शुरुआत, भीतरी किनारा, विकेट कीपर का सहारा, अच्छा कैच पकड़ा विकेट कीपर ने, और एक विकेट चला गया मैदान पर श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम का। आप देख सकते हैं सामने एलईडी स्क्रीन पर, जो कि रिप्ले के साथ। नए बल्लेबाज फ्रैंक के आ चुके हैं मैदान पर, 57 रन 7 विकेट पर। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, और इसी के साथ बिल्कुल आना पड़ेगा फ्रैंकी को। स्ट्राइक पर जो कोशिश रही वो सफल रही विश्वजीत ठाकुर की, जिन्होंने पिछले ओवर में आखिरी 2 गेंदों पर 2 बड़े शॉट लगाए थे, और मालूम था बिल्कुल उनको ही मौका मिलना चाहिए। आने वाले 4 गेंदों पर अगर एक दूसरा और बड़ा शॉट हो जाए तो 62-65 का टोटल मैच में बहुत अच्छा मुकाबला कर सकती है श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम। फ्रैंक के आउट होकर वापस, और उनके आउट होने के बाद नए बल्लेबाज और एक मैदान पर सर्वेश जा रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। आमिर सालगांवकर राउंड विकेट लेफ्ट आर्म आगे निकले इस बार, लेकिन वो टाइमिंग नहीं हुआ जिस उम्मीद से निकले थे। लॉन्ग ऑन बाउंड्री पर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो किया विकेट कीपर के हाथों में। ओ, बैकअप बिल्कुल नहीं था। थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई 4 रन के लिए, तो टोटल मिले 6 रन स्कोर के खाते में। जो अब तक बिल्कुल ठीक ठाक फील्डिंग कर रही थी ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम, पहली बार थोड़ी सी मिस फील्डिंग के साथ 4 रन और जुड़ गए स्कोर में। ऑन साइड पर बहुत अच्छी गेंद, एक बार फिर से 1 रन, और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई, और एक विकेट नीचे तरफ से वापस जो आना पड़ेगा। 8वां विकेट, एक ही रन मिल गया स्कोर के खाते में, और विकेट चला गया और एक, यानी 8वें विकेट का पतन होता हुआ मैदान पर श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम का।
नए बल्लेबाज मैदान पर सिद्धेश मोरिया और स्ट्राइक पर विश्वजीत ठाकुर। बहुत ही शानदार बल्लेबाजी। आखिरी जोड़ी मैदान पर और बॉलिंग मार्क पर आमिर साळगावकर। लेफ्ट आर्म राउंड विकेट। फिर से उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। बिल्कुल अच्छी गेंदबाजी रही, ज्यादा रूम नहीं दिया। लगभग लेग स्टंप पर ब्लॉक होल में गेंद जो नेचुरल कट लेग कटर टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ ऑफ साइड पर और थोड़ा सा लगातार जकड़ कर भी रखा इस आखिरी स्लॉग ओवर में। बहुत अच्छी गेंदबाजी। आमिर साळगावकर अपने बॉलिंग मार पर कमेंट्री बॉक्स की ओर से। आगे निकले इस बार और गेंद चले गई लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। कदमों का इस्तेमाल बल्ले के बीचों बीच और मिले 6 रन स्कोर के खाते में। खेल इसी के साथ समाप्त हुआ। टोटल 8 ओवर का और 8वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 70 रन। टारगेट है ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम के सामने 71 रनों का। बल्लेबाजी शुरू में बिल्कुल संकट में, उसके बाद राजाराम गावस ने बनाए 19 रन और एक शानदार बल्लेबाजी विश्वजीत ने बनाए 33 रन और उसी के बदौलत एक अच्छा टोटल 70 का टोटल 71 का टारगेट। देखना होगा ध्रुव वॉरियर्स पेडने क्रिकेट टीम पहले मैच में हारने के बाद इस मैच में उभर कर बिल्कुल बहुत ही शानदार गेंदबाजी रही, फील्डिंग रही। सामने पहले मैच में एक बड़ी जीत के बाद संघर्ष हुआ मैदान पर बल्लेबाजी का और 71 के टारगेट के सामने देखना होगा क्या होता है मैदान पर, किस तरह से बल्लेबाजी गेंदबाजी। एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के बाद फिर से जुड़ जाएंगे कॉम बॉक्स में समीर पांडरे के साथ।
पहिला 70 धावांचा व 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी साहिल व सूरज ही जोडगोळी मैदानावर ध्रुव पेंडेम क्रिकेट संघाची. विश्वजित ठाकूर गोलंदाज. पहिला चेंडू वेगावर या ठिकाणी भन्नाटरित्या स्वार होत फेकलेला, यावर फटका टोलविण्याचा प्रयत्न पूर्णतः असफल ठरतोय. बाकीचे सुपरस्टार यष्टीमागे यष्टीरक्षक पूर्ण करतोय तो थॉमस तायस व चेंडू परत एकदा विश्वजित ठाकूर याच्या हाती सुपूर्द केला जातोय. एक हाती खिंड ज्यानं लढविली तब्बल 33 धावांची बहारदार खेळी फलंदाजी करताना साकारली तो विश्वजित गोलंदाज म्हणून या ठिकाणी सज्ज होतोय. यावेळी हलकेच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून झटपट स्ट्राईक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न काही यशस्वी होत नाही व एक चोरटी धाव पूर्ण करत साहिल स्वतःचं खातं खोलतोय व पर्यायाने या ठिकाणी ध्रुव पेडणा क्रिकेट संघाचं खातं हे 71 धावांचा पाठलाग करताना खोललं जात आहे. अति महत्वपूर्ण असा सामना दोन्ही संघांसाठी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि खास करून ध्रुव पेडणा क्रिकेट संघाचा विचार केल्यास या सामन्यामध्ये विजयश्री अति महत्वाची आणि त्याच विजयश्रीच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाजांनी भूमिका परखुबीने निभावली. 70 धावात या ठिकाणी उधळलेला वारू सावंतवाडी संघाचा रोखला व 71 धावांचा पाठलाग करताना मैदानावर सलामीवीर म्हणून डाव्या उजव्या हाताची जोडगोळी. आकुर्ता चेंडू हुकचा फटका, एक नेत्रदीपक असा फटका सूरज याच्या खाती निघतोय व बहारदार हुकच्या फटक्याने षटकाराच्या स्वरूपात 6 धावांनी सूरज स्वतःचं खातं खोलतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकता कशा तऱ्हेने चेंडू फेकला गेला आणि कशा तऱ्हेने प्रत्युत्तर दिलं गेलं. त्या अर्थात सूरज याच्या करवी खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूंचा 7 धावा धावफलकावर 71 धावांचा पाठलाग करताना विश्वासानं खातं खोलतोय. प्रतिस्पर्धी संघाला सावध गतीचा इशारा सूरज देतोय व खेळण्यासाठी तो सज्ज होतोय. विथ अलॉंग द कार्पेट जमनी लगत एडिबेक्सचा कव्हर दर्शनं सजविलेला फटका. एक धाव फलंदाज पूर्ण करता एक क्षेत्ररक्षण बहारदार होते. चेंडूची परती थॉमसच्या दिशेनं होते व केवळ एकेर धावेवर सूरजला या ठिकाणी समाधान हे मानावं लागतंय. या फटक्याचा विचार केल्यास प्रतिभा निश्चितपणे ठासून भरलेली सिद्ध करताना जमनी लगतचा फटका टोलविला जातोय. डीप एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षण रचना ज्या ठिकाणी सजविलेली त्या ठिकाणी चेंडूचं मार्गक्रमण होतोय व सूरजच्या खाती मिळते ती एकेरी धाव. 8 धावा धाव फलकावर खेळ समाप्त होतोय तो 4 चेंडूंचा परत एकदा सफलतेच्या शोधात गोलंदाज विश्वजित गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर आहे तो साहिल हा फलंदाज स्ट्राईकला. 8 धावा बिनबाद 71 धावांचा पाठलाग करताना. आकुर्तापाचा चेंडू बॅकफुटला जायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका सजवायचा होता. परत एकदा वेगाने चकित केलं जातंय. थॉमस तायस बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय व आपल्या क्षेत्ररक्षकांच्या मदतीनं गोलंदाज विश्वजित याच्या हाती षटकाची सांगता करण्यासाठी चेंडू हा सुपूर्द केला जातोय. 8 धावा धाव फलकावर बिनबाद अशी अवस्था. 71 धावांचा पाठलाग करताना आक्रमकतेनं नटलेला साहिल हा स्ट्राईकला. फुलरलेन पद्धतीचा चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय. स्वतः गोलंदाज विश्वजित चेंडू अडवतोय. धाव खाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. एक मात्र षटकार सूरज याच्या खाती नोंदवलेला त्या षटकाराचा अपवाद वगळता फलंदाजांची परीक्षा पाहणारं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त बिनबाद 8 धावा धावफलकावर. केला जातोय. ज्या गोलंदाजानं आपल्या पहिल्या सामन्यामध्ये बऱ्यापैकी कामगिरी केली होती श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघासाठी, त्या प्रथम याच्या खांदी भरोसा दर्शवला जातोय. तो कर्णधार राजा नाटेकर याच्या कर्वे आणि आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला मी तडा लावू देणार नाही. जमलेली जोडी फोडणार, पहिलं सुयश प्रदान करून देणार या सदिच्छेनं या मनिच्छेनं या ठिकाणी गोलंदाजी मार्कला सज्ज होतोय. तो गोलंदाज प्रथम गोलंदाजी मार्कवर. समोर आहे तो सूरज हा फलंदाज.
आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, त्यानंतर हलकीच चेंडूला दिशा दिली, मनगटी फटक्याने चेंडू वळविला गेला. इरादा होता दुहेरी धावेचा. त्यानंतर पाहिलं जातंय की चित्त्याच्या चपळाईतनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. पुढे सरसावणारी पावलं ही रोखली जात आहेत. सूरज एकेर धावेवर समाधान मानतोय व या एकेर धावेने धावफलक अर्थातच या ठिकाणी पेडणा क्रिकेट संघाचा धावफलकावर स्थिरावलेला आपण पाहतोय. तो 9 धावांवर 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 71 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 71 धावांचा पाठलाग करताना 9 धावांची सलामी ही 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज भेटते ती ध्रुव पेडणेम संघाला. ओव्हरपीच चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. मिगनला तैनात असलेला क्षेत्ररक्षक राजाराम गवस साधा सोपा झेल टिपतोय. पहिल्या चेंडूपासनं ज्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत होता, धावांसाठी संघर्ष जो साहिल करत होता, अखेर संघर्षमय त्याच्या खेळीला पूर्णविराम प्रथमच्या गोलंदाजीवर दिला जातोय. 1 गडी 9 धावा धाव फलकावर 71 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी पेडणा संघ. सुयश प्राप्त होत आहे ते अर्थातच गोलंदाज प्रथमला व त्याच सुयशानं या ठिकाणी प्रेरित होऊन नवीन फलंदाज ओमकार देसाई ओव्हरसीज खेळाडू त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी प्रथम हा सज्ज होतोय. 9 धावा 1 गडी बाद. ओमकार क्षेत्ररक्षक ध्रुवरचनेची पाहणी करतोय. ओमकारसाठी क्षेत्ररक्षक ध्रुवरचना आपण पाहतोय. एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट टर्नमॅन असे खेळाडू. प्रथम सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू, हलकीच दिशा दिली जाते. चेंडूला टोलवत या ठिकाणी एकेर धाव करण्याचा मानस व्यक्त केला होता तो अर्थातच या ठिकाणी नॉन स्ट्राईकचा फलंदाज सूरजनं. मात्र ओमकार स्पष्टपणे नकार देतोय, कारण धावचीच्या स्वरूपात बळी प्रतिस्पर्धी संघाला द्यायचा नाही असा कानमंत्र आपल्या साथीदाराला तो देतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये निर्धाव चेंडू गणला जात. धावसंख्येत कोणताही विशेष बदल या ठिकाणी दिसत नाही. 9 धावा एका करायच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर 71 धावांचा पाठलाग करताना चेंडू पॅडला स्पर्श करतोय. मधल्या यष्टीच्या बरोबर मधोमध ओमकार देसाई सापडला जातोय. अलगद मोठा मासा हा गळाला लागतोय आणि ज्या विश्वसनीयतेनं प्रथमला गोलंदाजीला आणलं गेलं तो विश्वास करण्याधारचा सार्थकी लावताना सलामीचा फलंदाज सुरुवातीला या ठिकाणी साहिल आणि त्यानंतर फलंदाज ओमकार देसाई स्वतःचा भोपळा न फोडता या ठिकाणी माघारी खिन्न वदनाने निराश मनाने तंबूमध्ये परततोय. दोन गडी 9 धावा धावफलकावर काहीसा अडचणी देतोय तो ध्रुव पेडणा क्रिकेट संघ. मात्र अशा खडतर प्रवासातनं अनेक वेळा मार्गक्रमण ज्या पेडणा क्रिकेट संघानं केलंय तो पेडणा क्रिकेट संघ जाणतोय विजयाचं महत्व आणि तेच विजयाचं महत्व आपल्या मनी घेत आपाली कलंगुटकर या नवीन फलंदाजाची वर्णी लागते सूरज उर्फ भाऊ गावडे याला साथ द्यायला. 2 गडी 9 धावा 4 चेंडू नाममात्र 1 धाव खर्च 2 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण खास करणं पॉवर प्ले मध्ये एक बहारदार टिच्चून केलेली गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघावर वरचष्मा लगावणारी गोलंदाजी प्रथम याच्या करवी. आल्या आल्या या ठिकाणी फटका टोलवायचा होता तो स्कूपचा मात्र प्रयत्न फसतोय. केवळ वेगाचा वापर करत हलकीच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आपाली कलंगुटकर करतोय. प्रयत्नात असफलता त्याला प्राप्त होते. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक थॉमस थायस याच्या करवी पूर्ण होत आहेत आणि सफलतेनं नटलेल्या कंजूशीनं साकारलेल्या आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज प्रथम आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट या पद्धतीनं सज्ज होतोय. 2 गडी 9 धावा धाव फलकावर.
ओव्हरपेच चेंडू देखण्या फटका होता, मात्र वेगानं फटका गेल्याने या ठिकाणी धाव घेण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांच्या सांगतेकरीस जी अडखळत सुरुवात सावंतवाडीकरांची झाली होती, त्याचाच कित्ता गिरवत या ठिकाणी पेडणा क्रिकेट संघाची ही सुरुवात आघाडीच्या 2 षटकात ही अडखळत होताना दिसते. 2 गडी बाद 9 धावा, 71 धावांचा पाठलाग करताना. व गोलंदाजीसाठी या ठिकाणी चेंज म्हणून गोलंदाजी मार्कवर सिद्धेश याची वर्णी ही लागते. छोट्या चणीचा या ठिकाणी उपयुक्त गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती जमलेली जोडी फोडण्यास माहीर असा गोलंदाज, आज कसोटी लागेल ती सुरतची. एलईडी स्क्रीनवरनं आपण या सामन्याचा आनंद लुटू शकता आणि निश्चितपणे थेट प्रेक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं केलं जातंय ते tenniscricket.in वरनं. त्या tenniscricket.in च्या वेबसाईटवरनं आपण घर बसल्याही या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद लुटू शकता. मधल्या यष्टीवरचा चेंडू सुरेखरित्या टोलविला जातोय. चेंडू टोलवता क्षणी एकेरी धाव घेण्याचा मानस व्यक्त केला जातोय, तो पूर्णत्वास नेला जातोय. एकेरी धावेने सूरज या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवर उभा राहतोय, तर स्ट्राईकला या ठिकाणी अपाली कलंगुटकर. दुहेरी आकड्यात परावर्तित होताना ध्रुव पेडणा क्रिकेट संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा, 71 धावांचा पाठलाग करताना. कालच्या दिवशी या ठिकाणी सहजगत्या 100 पार केलेली धावसंख्या आपण 5 वेळा पाहिली. आज मात्र धावांसाठी संघर्ष होताना दिसतोय, म्हणजे आज ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करते असं चित्र स्पष्ट होतंय. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. हाफ हार्टेड फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. वाखाणण्याजोगा क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. अपाली कलंगुटकर एकेर धावेने स्वतःचं खातं हे खोलतोय व या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 11 धावांवर. एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या या मैदानावर, या खेळपट्टीवर आपला जम बसवायचा आणि एकदा का नजर स्थिर स्थावर झाली की त्यानंतर आक्रमक फटके टोलवायचे असा मानस या डाव्या उजव्या हाताच्या जोडगोळीचा हा प्रत्यक्षदर्शनी दिसतोय. फटका मोठा टोलवायचा होता, त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आपला पवित्रा दर्शविला होता, मात्र गोलंदाज सिद्धेश या ठिकाणी जाणतोय की सूरजच्या मनात काय चाललंय ते, आणि त्याच्या विरुद्ध कामगिरी करताना या ठिकाणी त्याला चकविणारा चेंडू फेकण्यास या ठिकाणी गोलंदाज सिद्धेश हा कमालीचा यशस्वी ठरतोय. एकंदर सांघिक धावसंख्या 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास होतो तो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं, जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची फेक यष्टिरक्षक थॉमसच्या दिशेनं होते. सूरजच्या खाती मिळते ती नाममात्र एकेर धाव. मोठे फटके हे दुर्लभ प्रमाणात पाहायला मिळत आहेत. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे एका अचूक टप्प्यावर नियोजनबद्ध केलेली गोलंदाजी. काहीशा दबावात आहे तो अर्थातच ध्रुव पेडणे संघ, आणि त्या दबावाला झुडकारण्यासाठी या ठिकाणी एखाद्या मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल ती ध्रुव पेडणा क्रिकेट संघाला. समोर आहे गोलंदाज तो सिद्धेश, तर समोर आहे फलंदाज तो अपाली कलंगुटकर. ओव्हरपेच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. त्या ठिकाणी थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण, थोडीशी ढिलाई आपण पाहतोय तो फ्रँकी पॉलकडनं, आणि त्याच्याच करवी एकेर धावेचं रूपांतर 2 धावात होताना दिसतंय. बऱ्याच वेळेनंतर दुहेरी धावेंच्या स्वरूपात धावा निघालेल्या आपण पाहतोय व या 2 धावांनी धावफलक वाढतोय, धावफलक स्थिरावतोय तो 14 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 14 धावा. ओव्हरपेच चेंडू, परत एकदा मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू हवेत न जाता जमिनीलगत जातो. यावेळी मात्र मिड विकेटला सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय. थोडीशी खराब असलेली फेक, मात्र पूर्वानुमान थॉमस टायसचं अचूक. चेंडू या ठिकाणी तो अडवतोय, केवळ एकेर धाव निघते. कंजूशी षटकाची सांगता होते. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. नाममात्र 6 धावा खर्च करणारं सिद्धेश षटक समाप्त व 3 षटकांच्या सांगतेखेरीज विजयी उद्दिष्ट 71. या 71 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 15 धावा ध्रुव पेडणा क्रिकेट संघ.
फलंदाज प्रथम या ठिकाणी सज्ज होतोय. ज्या प्रथमनं आपल्या पहिल्या वेळेला षटकात 2 हादरे प्रतिस्पर्धी संघाला दिले, केवळ 1 धाव खर्च केली. तो प्रथम वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी आमच्या विरुद्ध दिशेनं सज्ज होतोय. 15 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. हा कुर्ताप्याचा चेंडू, यावेळी मात्र फटका निघतोय तो फाईन लेग क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. प्रयत्न होतोय चेंडू अडविण्याचा. प्रयत्नात यशस्वीता प्राप्त झाली की नाही यावर खातरजमा ही केली जाते. फेक येते ती अर्थातच या ठिकाणी स्ट्राईक एंडला. धावचीच्या स्वरूपात पाहायचंय कोण फलंदाज या ठिकाणी बाद झालाय की नाही ते, आणि बहुधा या ठिकाणी अपाली कलंगुटकरला माघारी हे जावं लागेल. एक नाट्यमय घटना या चेंडूवर घडली. फटका तर सुरेखरित्या सजवला होता. सीमारेषेच्या दिशेनं चेंडू आगेकूच करत होता. मात्र या ठिकाणी नेत्रदीपक क्षेत्ररक्षण या ठिकाणी राजाराम करतोय. केवळ नेत्रदीपक क्षेत्ररक्षण करून तो थांबत नाही, तर अचूकतेनं फेक यष्टीरक्षक थॉमसच्या दिशेनं करतोय व फलंदाजला धावचित केलं जातंय. प्रत्यक्ष दर्शनी काय घडलंय याचं चित्र आपण LED स्क्रीनवर पाहू शकता, आणि याचं पूर्ण श्रेय दिलं पाहिजे ते tenniscricket.in ला. नवीन फलंदाज राजेंद्र दाभोलकर याची वर्णी लागते. पहिला चेंडू राजेंद्र दाभोलकर प्रहार करतोय. पहिल्या स्लिप मधील खेळाडू व वायडिश गलीमधील खेळाडू या दोघांना चकवत डीप थर्मॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी जातोय. बऱ्याच वेळेनंतर चौकाराची लहर ही ध्रुव पेडणा क्रिकेट संघासाठी उठते व या 4 धावांनी धावफलक स्थिरावला जातोय तो 20 धावांवर. एक जुना जाणता बुजुर्ग असा खेळाडू गेली 2 दशकं क्रिकेटची अविरत सेवा करतोय. त्या राजेंद्र दाभोलकरला मैदानावर स्थिर स्थावर होणं गरजेचं, संघासाठी भरीव कामगिरी करणं अति महत्वाचं, आणि त्याच कामगिरीच्या अपेक्षेनं राजेंद्र दाभोलकर मैदानावर येत चौकार टोलवतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका टोलवायचा होता. मनाजोगा फटका काही निघत नाही. चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेट क्षेत्रात. रंजन केणी आपल्या स्क्रीनवर येतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने सांघिक 21 धावा या धावफलकावर. अजूनही 4 षटकं व या षटकातील काही चेंडू यांचा खेळ बाकी. 50 धावांची नितांत गरज ध्रुव पेडणा क्रिकेट संघाला. 7 गडी त्यांचे तंबूमध्ये शेष. डावखुऱ्या हाताचा सूरज गावडे हा मैदानावर स्थिर स्थावर झालेला सलामीला आलेला फलंदाज, तर त्याच्या साथीला अनुभवाने परिपक्व असलेला राजेंद्र दाभोलकर ही जोडगोळी. आकृतापता चेंडू, फटका फसतोय. चेंडू हवेत जातोय, मात्र शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवत एक सुदैवी चौकार या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी सूरज गावडे याच्या खाती प्राप्त होतोय व या 4 धावांनी धावफलक बदलतोय निश्चितपणे तो 25 धावांवर. म्हणजे पावशतकी मजल ही पार केली जाते. 25 धावा. मात्र या पावशतकासाठी चौथ्या षटकाची वाट पाहावी लागते व 3 गड्यांचं योगदान द्यावं लागतंय ते ध्रुव पेडणा क्रिकेट संघाला. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही 46 धावा साथ देत आहेत. महत्वपूर्ण एक ध्रुव षटक अजूनही या सामन्यात बाकी. आकृतापता चेंडू, सुरेख असा चेंडू, वेगानं चकित करणारा चेंडू. सुरेख असा कमबॅक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाज प्रथम याचं या चेंडूवर. यापूर्वीचा चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा फेकला गेला होता, आणि त्यानंतर मात्र उजव्या यष्टीवर चाचपणी करणारा हा चेंडू फलंदाज सूरजला पूर्णपणे चकवण्यात यशस्वीता प्राप्त करतोय. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फुलर लाईन पद्धतीचा चेंडू, योग्य सन्मान दिला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्या स्क्रीनवर येतोय तो रंजन केणी. चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा. 4 षटकांच्या सांगते एकेरीस विजयी उद्दिष्ट 71 धावांचा पाठलाग करताना 26 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही 45 धावा साथ देत आहेत व 24 चेंडूंचा खेळ हा बाकी राहिल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट होतंय. महत्वपूर्ण लढत असेल ही अर्थातच या ठिकाणी ध्रुव पेडणा क्रिकेट संघासाठी, कारण या स्पर्धेमध्ये
आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर अस्तित्वाची लढाई खेळताना हा सामना जिंकणं त्यांना गरजेचं. तर दुसऱ्या बाजूनं हाती आलेली संधी, हाती आलेली उपलब्धता ही वाया जाऊ द्यायची नाही. जरी धावा कमी झाल्या तर त्या कमी धावसंख्येला पोषक ठरणारी गोलंदाजी आमच्याकडे आहे, त्या गोलंदाजांच्या गुणवत्तेला न्याय द्यायचा या अनुषंगानं राजा नाटेकर कर्णधार पदाची चुणूक दर्शवताना दिसतोय. श्री बांदेश्वर सावंतवाडी संघासाठी 4 षटकांचा खेळ समाप्त. एकंदर धावा धाव फलकावर या अर्थातच 26 धावा. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाहीत. गोलंदाज या ठिकाणी सुरेश गोलंदाजी, या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी. तर स्ट्राईकला फलंदाज डावखुऱ्याचा सूरज. सुरेख असा चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, या चेंडूवर कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. चेंडू टोलविण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. एक कंजूशी चेंडू फेकला जातोय तो सिद्धेश याच्या माध्यमातून आणि त्याच कंजूशी चेंडूची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात सिद्धेश हा गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला सुरेखरित्या हाताळलाय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत या ठिकाणी भेदली जाते. आवश्यक असलेला चौकार ऐन मोक्याच्या क्षणी सूरजच्या खाती जमा होतोय. ज्या 4 धावांना धावफलक बदलतोय तो 30 धावांवर. तीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. वैयक्तिक 19 धावांवर या ठिकाणी सूरज खेळताना दिसतोय. सामना करेल. मोठा फटका टोलवायचा होता, स्वतःसाठी जागा निर्माण करत मात्र या ठिकाणी काही सफलता प्राप्त होत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह धावसंख्येत कोणताही विशेष बदल अपेक्षित नाही. 30 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. 3 चेंडूंवर आतापर्यंत 4 धावा सिद्धेश हा खर्च करतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, जमिनीलगतचा फटका, चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेने. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. परत एकदा राजाराम आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. एकेर धावेवर समाधान. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 31 धावांवर. जोरकस फटकेबाजीचा प्रामाणिक प्रयत्न होतोय मात्र त्या जोरकस फटकेबाजीला आवर घालणारी, त्यांना रोधक ठरविणारी गोलंदाजी आतापर्यंत सिद्धेशच्या मार्फत केली जाते. ती श्रीदेव बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाच्या वतीनं. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 31-3 गाड्यांच्या मोबदल्यात. राजेंद्र दाभोलकर फलंदाज हा स्ट्राईकला. ओव्हरपिच चेंडू, देखण्या फटका, संगम होतोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला व डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला चकवत या ठिकाणी या डावातील आत्मविश्वास वाढविणारा महत्वपूर्ण षटकार राजेंद्र दाभोलकर याच्या खाती सहजगत्या निघतोय. ज्या 6 धावांना धावफलक बदलतोय तो 37 धावांवर. परत एकदा राजेंद्र दाभोलकर सज्ज होतोय. आकुर्तापाचा चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास षटकारासाठी डीप मिड विकेट सीमार्सच्या पलीकडे. राजेंद्र दाभोलकर चेंडू सीमार्सच्या पलीकडे चेंडू टोलवतोय. क्रिकेटमध्ये अनुभव किती महत्वाचा असतो. जरी माझं वय झालं तरी माझ्या वयाकडे पाहू नका, माझ्या क्षमतेकडे पहा. ऐन मोक्याच्या क्षणी संकट मोचक म्हणून उभी राहण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती क्षमता नुसती सांगण्यासाठी नाही तर सिद्ध करण्याची जी संधी मिळाली ती मी सिद्ध करतोय. या आविर्भावात राजेंद्र दाभोलकर सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवतोय व संघाला परावर्तित करतोय तो 43 धावांवर. 5 षटकांचा खेळ समाप्त. 43 धावा धावफलकावर. पंचांकडनं बहुधा या ठिकाणी खुणगाण येते ती ध्रुव षटकाची. जे षटक निर्णायक ठरू शकेल यात कोणतंही दुमत नाही. 43 धावा धावफलकावर. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 71 धावांचा पाठलाग करणं म्हणजे अजूनही 28 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ हा बाकी. स्ट्राईकला या ठिकाणी सूरज, गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी विश्वजित ठाकूर हा गोलंदाज.
महत्वपूर्ण या सामन्याच्या दृष्टिकोनातनं हे षटक असेल. या षटकामध्ये 12 ते 15 धावा निघाल्या तर सामन्यामध्ये काहीसा वरचष्मा असेल तो पेडणा संघाचा. मात्र या षटकामध्ये कंजूशी गोलंदाजी झाली आणि खास करणं दोहोपैकी एका फलंदाजाला बाद करण्यात जर विश्वजित ठाकूरने यशस्वीता प्राप्त केली तर सावंतवाडी क्रिकेट संघ काहीसा वरचढ ठरेल, यात कोणतंही दुमत नाही. मात्र क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा कमी धावसंख्येचा असा हा सामना मैदानावर रंगताना दिसतोय. मधल्या यष्टीवरचा चेंडू केवळ मनगटी फटक्याने वळविलं जातंय व क्रिकेटमध्ये ताकदीसोबतच टायमिंग किती महत्वाचं असतं याचा दर्जेदार नमुना पेश करताना या ठिकाणी षटकार टोलविला जातोय. यापूर्वीच्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवरील 2 षटकार व 6व्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवर 1 षटकार म्हणजे 3 चेंडूंवर ज्या 18 धावा निघतायत त्या सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा देत आहेत आता ध्रुव पेडणा क्रिकेट संघाला. यावेळी मात्र वेगानं चकित करणारा चेंडू जो कसं कमबॅक म्हटलं जाईल विश्वजित कडनं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह 49 धावा या धावफलकावर. 49 धावा धावफलकावर या 3 कड्यांच्या मोबदल्यात अजूनही 22 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू निश्चितपणे जी संधी होती त्या संधीला सोन्यात परावर्तित करत डीप मिड विकेटला षटकारासाठी टोलविलं जात आहे. 5 चेंडूंवर तब्बल 24 धावा ज्या निघतायत त्या 24 धावानं सामन्याचं समीकरण हे पूर्णतः बिघडलेलं दिसतंय. जो सामना या ठिकाणी डोईजर वाटत होता पेडणा क्रिकेट संघाला त्या सामन्यामध्ये वरचष्मा राखण्यात या ठिकाणी यशस्वी ठरतोय आपल्या घरच्या मैदानावर ध्रुव पेडणा क्रिकेट संघ. 6 धावाने सांघिक अर्धशतक धावफलकावर. 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे अजूनही 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी व 15 चेंडूंचा खेळ हा बाकी. या 3 चेंडूंवर या ठिकाणी योग्यरित्या गोलंदाजी करणं हे प्राथमिक कार्य असेल विश्वजित समोर. तर दुसऱ्या बाजूला राजू दाभोलकरच्या स्वरूपात जे नवचैतन्य निर्माण झालं त्या नवचैतन्याला विजयाच्या चोख पावतीमध्ये या ठिकाणी रूपांतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो पेडणा संघानं. फटका या ठिकाणी फसतोय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्यात यशस्वीता प्राप्त झाली नसली तरी सुरेशला मिळते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने आता एकंदर सांघिक धावसंख्या 56 अशी धावफलकावर परावर्तित झाल्याचं चित्र आपण पाहतोय. 56 धावा 3 गडी बाद. एका बाजूला अनुभवी दुसऱ्या बाजूला अननुभवी हे दोन्ही डाव्या उजव्या हाताचे धुरंधर फलंदाज पेडणा क्रिकेट संघाचं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. तर एक मोठी सफलता जी अति आवश्यक त्या सफलतेच्या शोधात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्वजित षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हलके चेंडू टोलविला जातोय. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न जर फेक यष्ट्यांचा वेध घेणारी ठरली असती तर राजेंद्र दाभोलकर अडचणीत येऊ शकला असता. मात्र सुदैव साथ देते राजू दाभोलकरला सुदैव साथ देते पेडणा संघाला. एकेरी धाव निघते. एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो अर्थातच या ठिकाणी 56 धावांवर 57 धावांवर. परत एकदा फुलर लेन पद्धतीचा चेंडू हलकेच टोलविला जातोय. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेत एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेरी धावेने षटक क्रमांक 6 हे संपुष्टात येतंय व 6 षटकांच्या सांगत एकेरीस 58 धावा. ध्रुव षटकाचा कल लागतोय तो निश्चितपणे ध्रुव पेडणा क्रिकेट संघाच्या बाजूनं. या षटकामध्ये मिळत आहेत ते 2 षटकार एकंदरीत 15 धावा.
डावातील 7वं षटक फेकण्याची गोलंदाजी या ठिकाणी कामगिरी करण्यासाठी गोलंदाज गणेश करंगुटकर याची वर्णी लागते. ती कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं समोर आहे तो सुरेश. ओव्हरपेच चेंडू देखण्या फटका स्वागत केलं जातंय एका उत्तुंग षटकारानं. अर्थातच या ठिकाणी गणेश करंगुटकर याचं वया 6 धावाने आता मात्र विजय काहीसा दृष्टिक्षेपात येताना दिसतोय. 7 धावांची गरज येऊन ठेपते विजयासाठी. वैयक्तिक 40 धावांवर या ठिकाणी सूरज गावडे खेळताना दिसतोय मैदानावर. संघ अडचणीत असताना 40 धावांची बहारदार खेळी या ठिकाणी सूरज साकारताना दिसतोय. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश हा सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलवला जातोय व चेंडूचा प्रवास जो सीमारेषेच्या पलीकडे होऊ शकला असता त्या ठिकाणी पददालित्य दर्शवताना रंजन केणी हा संभाव्य चौकार रोखतोय व केवळ 2 धावांवर समाधान प्रतिस्पर्धी संघाला मानण्यास प्रवृत्त करतोय. दर्पणाच्या वेळी देखील संघ अडचणीत असताना बहारदार कामगिरी रंजन केणीकडनं 4 धावा ज्या ठिकाणी मिळू शकल्या असत्या त्या ठिकाणी केवळ 2च धावा मिळत आहेत. याचाच अर्थ अजूनही 5 धावांपासून दूर तो ध्रुव पेंडा क्रिकेट संघ. हलकेच दिशा देण्याचं कार्य केलं जातंय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने वैयक्तिक 44 धावांवर या ठिकाणी सूरज येऊन पोहोचतोय तर स्ट्राईकला या ठिकाणी राजेंद्र दाभोलकर सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो गणेश करंगुटकर या गोलंदाजांचा. वैयक्तिक 43 धावांवर या ठिकाणी खेळताना दिसतोय तो सूरज गावडे. बहारदार अशी कामगिरी या ठिकाणी करताना दिसतोय तो फलंदाज म्हणून सूरज. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश या ठिकाणी सज्ज होतोय. ओव्हरपेच चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेट क्षेत्रात. जॉन फर्नांडिस चेंडू मागे जातोय व जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होतोय 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास नेल्या या जात आहेत. ज्या दुहेरी धावांनी आता धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 69 धावांवर म्हणजे अजूनही 2 धावांची औपचारिकता विजयासाठी. संघ अडचणीत असताना या दोन्ही फलंदाजांनी बहारदार अशी कामगिरी केली एवढं मात्र नक्की ते पेंडा संघासाठी. परत गणेश सज्ज. यावेळी फटका जातोय तो वैगेश गलीला. क्षेत्ररक्षण सर्वेश याच्या करवी होतंय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. आता दोन्ही संघांची धावसंख्या ही बरोबरीत सुटते. निर्विवाद विजयासाठी एकेरी धावेची आवश्यकता. स्ट्राईकला असेल तो सूरज तर नॉन स्ट्राईकला फलंदाज राजेंद्र दाभोलकर. हलकेश चेंडू टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते व या एकेरी धावेने विजयी रथावर आरूढ होताना दिसतोय तो ध्रुव पेंडा क्रिकेट संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. संघ अडचणीत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुभवी व अनअनुभवी खेळाडूंची जोडगोळी कामाला येते. डावखुराचा फलंदाज सूरज यानं आक्रमकता व त्यानंतर राजेंद्र दाभोलकर यांनी आपली परिपक्वता